तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे नागपूरच्या फेमस भवानी मंदिरला. तर चला जाऊ. तर आता आपण मंदिरात जाण्याकरिता निघाले आहे. तर चला जाऊ. आपण ज्या देवीकडे दर्शनासाठी जात आहे त्या मंदिराची खासियत अशी आहे की त्या देवी जमिनीतून प्रकट झाल्या आहेत. तर आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचले आहे. तुम्ही बघू शकतात किती छान आणि मोठा परिसर आहे. आणि इकडे जो परिसर आहे तिकडे नवरात्रीमध्ये 9 दिवस जेवण असतात आणि तो लग्नाचा हॉल आहे. तिथे सामूहिक विवाह होतात आणि हा पूर्ण परिसर मंदिराचाच आहे. तर आता आपण मंदिरात एंटर करूया. तर चला बघूया. तर आपण इथे सर्वात आधी हवन कुंडाचे दर्शन करूया. इथे मोठे मोठे हवन होतात. तर आता आपण बघूया आपले लाडके गणपती बाप्पांचं दर्शन करूया. तर चला दर्शन करूया. हे तर आहे मंदिराच्या बाहेरचं परिसर. आता मंदिराच्या आत जाऊया. आधी आपण मातेसाठी आपण फूल घेऊया. तर चला जाऊया. आता आपण मस्त छान फूल घेऊया देवी मातासाठी. तर आता आपण दुकानामध्ये आले आहे. आता फूल घेतलं आहे. तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया. तर चला आता आपण देवी मातेचे दर्शन करायला जाऊया. तर आतमध्ये आपण आता प्रवेश घेत आहे. तर आता खूप छान आणि सुंदर देवी मातेचं दर्शन आपण आता करूया. तुम्ही बघू शकता किती छान आहे देवी माता. तुम्ही सगळे ते तुम्हाला बरोबर दिसलं नसेल कारण इथे फोन अलाउड नाही आणि माझ्या बहिणीने लपून ते कॅप्चर केलं होतं. तर आता आपण जाऊया महादेवाचे दर्शन करायला. तर चला बघूया. ते म्हणतात ना देव की देव महादेव. आता देवाचे दर्शन करूया. खूप लोकांच्या तोंडातून ऐकलं आहे की नंदीच्या कानात जे म्हटलं ते डायरेक्ट महादेवापर्यंत पोहोचतात. म्हणून मी थोडं प्रयत्न करत आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा. तर हे मंदिराचे मागचे परिसर आहे. मंदिर खूप स्वच्छ आणि क्लीन आहे. इथे रोज कर्मचारी जे आहे क्लीन करणारे ते रोज क्लीन करतात. तुम्हाला एक गोष्ट तर सांगितलीच नाही, ह्या मंदिरात शॉर्ट कपडे आणि ते जे जीन्स आपण घालतो जीन्स टॉप हे अलाउड नाही आहे. इथे कुर्ती जीन्स या सूटच अलाउड आहे. तुम्ही बघू शकता इथे छान मस्त कीर्तन होतं. तर आम्ही थोडे आता आपण मंदिराच्या बाहेर आले आहे. बाहेरचा परिसर आहे. तिकडे बसायला पण जागा आहे. तर आता आपण मंदिरचे दर्शन केले आहे. तर आता आपण घरी जाऊ. बाहेरून बघा किती छान मंदिर दिसतं आणि सुंदर. कधी येऊन बघा, खूप छान मंदिर आहे. तर आता आपण घराकडे जाऊया. चला आता आरामाने दर्शन झाले आहे. तर आता लागली आहे भूक. आता बघूया आपण काही खायला. तर चला आता पाणीपुरी खाऊया आपण. इथची पाणीपुरी खूप फेमस आहे भवानी मंदिरमध्ये आणि खूप टेस्टी पण राहते. तुम्ही बघू शकता आणि खूप क्लीनने ते दादा पाणीपुरी बनवतात.